हाय हॅलो, मी सोनाली. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी. आपल्या शरीरासाठी पौष्टिक आणि जीवनसत्व असणारी ही भाजी आणि शरीरात विटॅमिनची कमतरता पूर्ण करणारी ही भाजी आहे. त्यामुळे आपण आठवड्यातून एकदा तरी ही भाजी अवश्य खाल्ली पाहिजे. तर मी तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे आता. तर आता कढईमध्ये मी टाकलेलं आहे जिरे, मोहरी, लसूण. हे सगळं व्यवस्थित तडतडून झाल्यानंतर मी टाकलेली आहे हिरवी मिरची, त्याच्यानंतर कढीपत्ता. आता हे व्यवस्थित ब्राऊन होऊस तर मी शिजवून घेतलेलं आहे, तळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे थोडीशी हळद. थोडंसं हळद टाकल्यानंतर मी टाकलेलं आहे परत थोडासा लसूण आणखी ॲड केलेला आहे मी. आणि त्याच्यानंतर मी टाकलेला आहे जो काय आपला दुधी भोपळा तो स्वच्छ धुवून घेतलेला होता चिरून, तो मिक्स केलेला आहे मी याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी मटकीची डाळ असते आपली, ती मटकीची डाळ आपण नॉर्मल वापरायची आहे, जास्तीची नाही. आणि हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती एक ताट झाकून द्यायचं आहे. आणि ताट झाकल्यानंतर परत 2-4 मिनिटांनं ताट काढून आपण थोडीशी याच्यावर कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण झाकून ठेवायचं आहे नॉर्मल गॅसवरती, जास्त मोठा गॅस करायचा नाहीये. आणि त्याच्यानंतर आपल्याला जोपर्यंत त्याला वाफेचं पाण्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत तसं झाकून ठेवायचं आहे. पाणी वरून ओतायचं नाहीये, फक्त वाफेवर भाजी बनवायची आहे. तर तुमची भाजी ही टेस्टी होते. भोपळ्याच्या भाजीला जास्त करून पाणी वापरायचं नाही, फक्त तेलामध्ये फ्राईड भाजी करायची. त्याची एक वेगळीच टेस्ट येते भाजीला. आणि ज्यावेळेस तुम्ही पाणी ओतता त्यावेळेस एक वेगळीच भाजीची टेस्ट एवढी काही खास लागत नाही. त्याच्यामुळं तुम्ही पाणी ओतू नका शक्यतो, फक्त तेलामध्ये फ्राईड करा. आणि ती आपल्याला टिफिनसाठी सुद्धा ओके होते. तर चला बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.